ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. श्री गणेशाची पूजा करताना अंतःकरणात भाव असेल तर पूजेचा अधिकाधिक लाभ होईल. कोणत्याही देवतेच्या पूजेत देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी या गोष्टी अंतर्भूत असतात. यासाठी देवतेला उपचार समर्पित करताना त्यावेळी करायच्या कृती आणि म्हणावयाचे मंत्र यांचा अर्थ पूजकाला ज्ञात असल्यास त्याच्याकडून पूजाकर्म अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन पूजकांना, पूजा करणारा आणि त्याचे कुटुंबीय यांना त्याचा लाभ होतो. म्हणजे पूजकावर त्या देवतेची कृपादृष्टी होते. याच उद्देशाने श्री गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची पूजा, पूजेतील विधी आणि काही मंत्र अर्थासह आम्ही आपल्याला सांगत आहोत. भाव तेथे देव हे तत्त्व महत्त्वाचे आहे. देवतेची पूजा करताना अंतःकरणात भाव नसेल तर पूजेचा तेवढा लाभ होणार नाही. म्हणून श्री गणेशाची पूजा करताना प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आला आहे या भावनेनेच सर्व उपचार करावेत. पूजेची सिद्धता किंवा म्हणजे तयारी करताना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा केला जातो? पूजेची सिद्धता करत असताना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते. म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्याने मोठ्याने करण्यास हरकत नाही. गणपतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य: पिंजर, कुंकू 100 ग्रॅम, हळद 100 ग्रॅम, सिंदूर 25 ग्रॅम, अष्टगंध 50 ग्रॅम, रांगोळी पाव किलो, अत्तर 1 डबी, यज्ञोपवीत जानवी 2 नग, उदबत्ती 25 नग, कापूर 25 ग्रॅम, वाती 50 नग, कापसाची वस्त्रे 6-7 मण्यांची, अक्षता, अखंड तांदूळ 100 ग्रॅम, सुपाऱ्या 15 नग, नारळ 5 नग, विड्याची पाने 25, तांदूळ 1 किलो, 1 रुपयाची 10 नाणी, तिळाचे तेल 1 लिटर, शुद्ध तूप 100 ग्रॅम, 20 फुले किंवा 1 किलो फुले, फुलांचे 3 हार, तुळशी पाने 2 असतील तरी चालतील, टिशा 200 दुर्वा, बेलाची पाने, फळे प्रत्येकी 5 प्रकारची 10 नग, पत्री, देवाची मूर्ती म्हणजेच प्रत्यक्ष गणपतीची मूर्ती, चौरंग नग 1 नग, पाट 4 नग, कलश 1 नग, तांबण 3 नग, घंटा 1 नग, समई 2 नग, निरांजने 4 नग, पंचपात्री 1 नग, पळी 1 नग, तपके किंवा ताटे 5 नग, वाट्या, पातेली, आम्रपल्लव, एकारती, पंचारती, 1 काडेपेटी, पराती, मोदक, करंजा, धूप 100 ग्रॅम, खण, तोरणाचे किंवा माटोळी साहित्य, देव पुसण्यासाठी वस्त्र, पंचामृत त्यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर प्रत्येकी 1 लहान वाटी घ्यावी. पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांची जागृती करणे योग्यच. स्थळाची शुद्धी म्हणजेच पूजाघर असलेल्या खोलीचा केर काढून
शक्यतो पूजा करणाऱ्या जीवानेच केर काढावा. हा केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग स्वच्छ करावा. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र उपलब्ध नसल्यास विभूतीच्या पाण्याचा वापर करावा. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा. देवपूजेची उपकरणे घासून पुसून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दुर्वा यांनी जलप्रोक्षण करावे. रांगोळी काढावी. रांगोळी पुरुषांनी न काढता स्त्रियांनी काढावी. रांगोळी शक्यतो मुख्य देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारी असावी. तसेच एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत असताना तिच्या तत्त्वांशी संबंधित रांगोळी काढावी. देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्त असलेली रांगोळी काढावी. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी कुंकू वहावे. शंखनाद. शंखनाद करताना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागच्या बाजूला झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा. श्वास पूर्णतः छातीत भरून घ्यावा. त्यानंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा. शक्यतो शंख एका श्वासात वाजवावा. शंखणीचा नाद करू नये. देवपूजेला बसण्यासाठी आसन घेणे. सर्वसाधारण पूजकाने आसन म्हणून लाकडी पाट घ्यावा. तो 2 फळ्या जोडून न बनवता अखंड असावा. त्याला लोखंडाचे खिळे मारलेले नसावेत. शक्यतो पाट रंगवलेला नसावा. 30 ते 50% पातळीच्या पूजकाने रेशमी किंवा तत्सम आसन घ्यावे. 50% जास्त पातळीच्या पूजकाने कोणतेही आसन घ्यावे. आसनाखाली रांगोळी काढावी. रेशमी वस्त्र वा तत्सम आसन घेतल्यास त्याच्या सभोवती रांगोळी काढावी. बसण्यापूर्वी उभे राहून भूमी आणि देव यांना प्रार्थना करावी. आसनाच्या ठायी आपला चैतन्यमय वास असू दे. पूजा साहित्य आणि पूजास्थळ यांची आणि स्वतःची शुद्धी. कलश आणि शंख यातील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. पुंडरीकाशाय नमः हा नाममंत्र म्हणत तुळशीच्या पानाने ते पाणी पूजा साहित्यावर, आजूबाजूला आणि स्वतःच्या शरीरावर शिंपडावे. त्यानंतर तुळशीचे पान ताम्हणात सोडावे. आता पूजेविषयी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या जाणून घेऊया. पूजेच्या प्रारंभी सोवळे किंवा पितांबर किंवा धूतवस्त्र धोतर आणि उपकरणे परिधान करावे. पूजा करताना देवता आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रकट झाली आहे, आसनस्थ झाली आहे आणि आपण अनन्य शरणागत भावाने पूजा करत आहे असं स्वीकारत आहे. असलेली पूजा देवता स्वीकारत आहे असा भाव मनात ठेवावा आणि प्रत्येक उपचार देवाच्या चरणी अर्पण करावा. आदल्या दिवशी देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार, निर्माल्य काढून त्यांचे विसर्जन करावे. ज्यांना पूजेतील श्लोक, मंत्र म्हणता येणार नाहीत त्यांनी केवळ अवाह्यामी समर्पयामी असा उल्लेख असलेले नाममंत्र म्हणून देवतेला उपचार समर्पित करावे. उदाहरणार्थ श्री महागणपते नमः आसनार्थे अक्षतान समर्पयामी. गणेशाची षोडशोपचार पूजा. अथ पूजा प्रारंभ. कुंकुम तिलक
पूजकाने म्हणजे यजमानाने प्रथम स्वतःला कुंकुम तिलक लावावे. उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर घ्यावे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी नमः हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे. श्री केशवाय नमः, श्री नारायण नमः, श्री माधवाय नमः. चौथे नाव उच्चारताना नमः या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. श्री गोविंदाय नमः. पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावे अन शरणागत भावासह पुढील नावे उच्चारावीत. श्री वैष्णवे नमः, श्री मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, श्री वामनाय नमः, श्री श्रीधराय नमः, श्री ऋषिकेशाय नमः, श्री पद्मनाभाय नमः, श्री दामोदराय नमः, श्री संकर्षणाय नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री पद्मनाभाय नमः, श्री अनिरुद्धाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः, श्री अद्योक्षजाय नमः, श्री नारसिंहाय नमः, श्री अच्युताय नमः, श्री जनार्दनाय नमः, श्री उपेंद्राय नमः, हरे हरे नमः, श्रीकृष्णाय नमः. पुन्हा आचमनाची कृती करून 24 नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत. देवतास्मरण. श्री महागणपतीय नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्य दिनग्रहदेवताय नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणाभ्यो नमः, अविघ्नमस्तु नमः. देशकाल. पूजकाने स्वतःच्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावून पुढील देशकाल म्हणावा. श्री भगवतो महापुरुषस्य विष्णुराजाज्ञा पर्वतमानस्य अद्य ब्रह्मोण्णो द्वितीयपराधे विष्णुपदे श्री श्वेतहर कल्पे वैवस्वतमन्तरे अष्टविंशतितमे युगे युग चतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दण्डकारण्य देश गोदावर्य दक्षिणे तीरे ब्रह्मोत्तारे रामक्षेत्र अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके अमुकनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतु भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यातियो अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे शुभयोग शुभकरणे एवं गुणविशेषण विशिष्टाया शुभपुण्यतिथी पंचांग पाहून अमुक या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा. ज्यांना वरील देशकाल म्हणणे शक्य नसेल त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर संकल्प म्हणावा. तिथी गुरुस्थ त्या वार नक्षत्र गुरुरेवच योगश्च कर्ण चैव सर्व गुरुमय जगत. उजव्या हातात अक्षता घेऊन संकल्प म्हणावा. श्री महागणपती पूजन. प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार जागेनुसार तांबण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर तांदळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ नारळ ठेवताना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर
चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे. आता ध्यान. नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावे आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे आणि श्लोक म्हणावे. वक्रतुंड सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेन कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वाईट मार्गाने जाणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या प्रचंड शरीर असलेल्या कोटी सूर्याचे तेज सामावलेल्या हे गणपती देवा, माझ्या कार्यातील विघ्ने सदोदित तूच दूर कर. श्री महागणपतीला नमस्कार करून मी तुझे ध्यान करतो. श्री महागणपतीये नमः. अध्यायामी. उजव्या हातात मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून अक्षता घेऊन अवाहयामी म्हणताना श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी श्री महागणपतीये नमः. महागणपती सांड सपरिवार साधूत सशक्य अव्याह्यम. उजव्या हातात अक्षता घेऊन समर्प्यामी म्हणताना महागणपतीच्या चरणी व्हाव्यात. श्री महागणपतीये नमः आणि स्तोत्र म्हणावे. उजव्या हाताच्या अनामिकेने गंध घेऊन देवाला व्हावा. त्यानंतर नाममंत्र म्हणावा. समर्पयामी. उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत. श्री महागणपतीये नमः. चंदन समर्पयामी. हळद व्हावी. कुंकू व्हावे. श्री महागणपतीय सिंदूर समर्पयामी. महागणपतीय अलंकाराय अक्षतयामी समर्पयामी. अक्षता व्हाव्यात. श्री महागणपतीय नमः. पुष्प समर्पयामी. फुलं व्हावीत. श्री महागणपतीय दुर्वाकुरम समर्पयामी. दुर्वा व्हाव्यात. श्री महागणपतीयम धूप समर्पयामी. अगरबत्ती ओवाळावी. श्री महागणपतीयम नम दीप समर्पयामी. निरांजन ओवाळावे. उजव्या हातात दुर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दुर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून म्हणजेच शिंपडून दुर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळ्यावर, डावा हात छातीवर ठेवून नैवेद्य समर्पण करताना मंत्र म्हणावेत. अपनाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्राह्मणे नमः. तर मित्रांनो, वरील माहिती तुम्हाला जी माहिती सांगितली ही तुम्हाला कशी वाटली? जर आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ह्याचा काही अर्थ आहेत ते सुद्धा मी सांगतो. हे गणनायका, तू माझ्यावर प्रसन्न हो. तसेच माझ्या कार्यातील सर्व विघ्ने दूर करून तूच माझे कार्य सिद्धीस ने. यानंतर पळीभर पाणी घ्यावे आणि प्रियतमा हा शब्द म्हणताना ते तामणात सोडावे. अन्यन्य कृतपूजनेन श्री महागणपतीय प्रियतम. दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावे व नंतर 9 वेळा विष्णेव नमोहा म्हणावे. शेवटी विष्णव नमः असे म्हणावे. तदनंतर कलश पूजन. कलशाचे गंध, अक्षता आणि फुलं एकत्रित व्हावी आणि पूजन करावे. शंखपूजा. शंखपूजन करावे. उपचारासाठी गंध फुले समर्पित करावी. घंटापूजा. आगमर्थ तू देवान, गमनार्थ तू रक्षसाम. तर काही मंत्र म्हणून घंटेचं पूजन करावे. गंध फूल समर्पयामी असे करावे. दीपपूजा. गंध, अक्षता, पुष्प समर्पयामी. दीपाचे पूजन करावे. हे दीपदेवता, तू ब्रह्मस्वरूप आहेस. सर्व ज्योतींचा अव्यय असा स्वामी आहेस. तू मला आरोग्य, पुत्रसौख्य, बुद्धी आणि शांती दे. मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध फूल समर्पित करतो. दीपदेवतेला हळदी कुंकू वाहण्याची पद्धत आहे. मंडप पूजन. मंडप पूजन मंत्र म्हणून
गंध अक्षता व्हावेत, फुलं व्हावीत. अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या स्मरणाने अंतर्बाह्य शुद्ध होतो. पूजकाने या मंत्राने तुळशीपत्रावर पाणी घालून ते पाणी पूजा साहित्यावर आणि स्वतःवर प्रोक्षण करणे म्हणजे शिंपडावे. नंतर तुळशीपत्र ताम्हणात सोडावे. पूजकाने स्वतःचा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून त्या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण आविष्ट होत आहे असा भाव ठेवून मंत्र म्हणावेत. तर मित्रांनो, हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी. ज्यांच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, सोंड हत्तीचे आहेत, 4 हात आहेत, अशा प्रकारे हातामध्ये अंकुश आणि 5 पाक्ष धारण करणाऱ्या भगवान सिद्धिविनायकाचे मी ध्यान करतो, चिंतन करतो. उजव्या हातात अक्षता घेऊन अवाहयामी म्हणताना महादेव, गौरी, सिद्धिविनायक यांच्या चरणी अक्षता व्हाव्यात आणि मंत्र म्हणावेत. हे विघ्नेशा, देवगणांनी पूजलेल्या अनाथाच्या नाथा, सर्वज्ञ गणनायका, मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो. उजव्या हातात अक्षता घेऊन चरणी व्हाव्यात. उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या. समर्पयामी म्हणताना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणावर प्रोक्षण करा आणि मंत्र म्हणा. डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्यात पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दुर्वा घेऊन समर्पयामी म्हणताना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणावर प्रोक्षण करा आणि मंत्र म्हणा. उजव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दुर्वा घ्या. नंतर समर्पयामी म्हणून पाणी महादेव, गौरी, गणपती यांच्या चरणावर प्रोक्षण करा. तर हे विनायका, देवांनाही अभिवादन केलेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर आणि मंत्र म्हणा. पळीभर पाणी घ्या, मग उजव्या हातात दुर्वा घ्या आणि पुन्हा समर्पयामी म्हणताना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणावर प्रोक्षण करा. गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान करत आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर. तदनंतर पंचामृत स्नान. पुढील प्रमाणे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दुर्वा घेऊन समर्पयामी म्हणताना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी दूध प्रोक्षण करावे म्हणजे पंचामृत प्रोक्षण करावे आणि देवाला स्नान करावे आणि स्तोत्र म्हणावे. हे त्रिभुवनातील अंधार दूर करणाऱ्या देवेशा, मी अग्नीने संयुक्त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्म्याने हा भक्तिपूर्वक अर्पण केलेल्या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव, असा ह्याचा अर्थ होतो. अभिषेक. पंचपात्रामध्ये पाणी भरून घ्यावे. उजव्या हातात दुर्वा घ्याव्या. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करताना श्री गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटानाशक गणपती स्तोत्र म्हणावे. वस्त्र. कापसाची वस्त्रे घ्या आणि समर्पयामी म्हणताना देवताच्या चरणी ती वहा. हे शिवसुता, लंबोदर देवतांसाठी सुयोग्य, सुमंगल आणि सर्व गोष्टी प्रदान करणाऱ्या या लाल वस्त्राच्या जोडीचा तू स्वीकार कर, असे देवाला म्हणा. तदनंतर यज्ञोपवीत. महादेव आणि सिद्धिविनायक यांना यज्ञोपवीत अर्पण करावे आणि अक्षता व्हाव्यात. हे सुरगण पूजन विनायका, सुवर्णाचे उत्तरीय आणि रुपयाप्रमाणे लखलखित यज्ञोपवीतीचा तू स्वीकार कर. चंदन. देवांना अनामिकेने गंध लावावे. श्रीखंड, चंदन, दिव्य, अगाध्य, सुमनोरहम. तर चंदनाचं काय, तर देवश्रेष्ठा, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणाऱ्या दिव्या अशा श्रीखंड चंदनाचा लेपाचा तू स्वीकार कर. फुलं, पत्री. उपलब्ध असलेली सर्व प्रकारची फुलं, पत्री अर्पण करावी. हे प्रभू, मी पूजेसाठी आणलेली फुलांची माळ, चमेली आदी सुगंधित फुले, शेवंती, बकुळ, चाफा,
जी काही फुले आणलेली आहेत, आंब्याचा मोहर, बेल, तुलसी, चमेली, मी तुझी ह्यांनी पूजा करतो. हे जगदीश्वरा, तू प्रसन्न हो. महादेव आणि गौरी यांना तुळस आणि बेलाचे पान वहा. श्री सिद्धिविनायकाच्या चरणी आणि देवाच्या त्या अवयवांवर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून अक्षता व्हाव्यात आणि स्तोत्र म्हणावेत. तर मित्रांनो, आपण आता पुढे धूप उदबत्ती ओवाळावी. वनस्पतीच्या रसातून उत्पन्न झालेला पुष्कळ सुगंधाने युक्त असलेला सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. तर तू देवा त्याचा स्वीकार कर. दीप ओवाळावे. त्याच्यानंतर तेच अंधार दूर करणाऱ्या देवेशा, मी अग्नीय संयुक्त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. तू त्याचा स्वीकार कर आणि मला घोर नरकातून सोडव. नैवेद्य. उजव्या हातात तुळशीपत्र, बेलाचे पान, दुर्वा घेऊन त्यांच्यावर पाणी घालावे आणि ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळस हातातच धरावी. तुळशीसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा आणि आपल्या उजव्या हाताने बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध देताना पुढील मंत्र म्हणावा. नैवेद्य गृहता देव भक्ती मे कुचला कुरु इप्सित मे वरह देह परत्र परागतिम. हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्ती अचल करावी. या लोकांत माझे अभिष्ट इप्सित पूर्ण करावे. परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्त व्हावी. खडीसाखर आदी खाद्यपदार्थ, दूध, दही, तूप आदी भक्ष्य भोज्य आहाररूपी अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा. शास्त्रात आरतीनंतर नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प हा क्रम सांगितला असला तरी बऱ्याच ठिकाणी आरतीनंतर मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या क्रमाने उपचार केले जातात. नमस्कार नंतर पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागती भावाने साष्टांग नमस्कार करावा. तर स्तोत्र म्हणावेत. सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या सर्वांचे हित करणाऱ्या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्त्र शरीरे पाद, नेत्र, शीर, मांड्या, बाहू असलेल्या, सहस्त्र नावे असलेल्या, सहस्त्र कोटी युगांना धारण करणाऱ्या शाश्वत आणि अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो. तदनंतर प्रदक्षिणा. नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वतःभोवती गोल फिरून मंत्र म्हणावेत. आत्तापर्यंत जन्मोजन्मी माझ्याकडे घडलेली पापे मी तुला प्रदक्षिणा घालताना पडत असलेल्या पावलांगणिक नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्या विना मला कोणीही त्राता नाही. तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. काही ठिकाणी नैवेद्यानंतर दुर्वांचे देठ देवांकडून आणि अग्र आपल्याकडे पुढील काही प्रत्येक नावाने 2 दुर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात. उदाहरणार्थ, गणाधिपाय नाम दुर्वाग्योम समर्पयामी याप्रमाणे मंत्र म्हणावेत. मंत्रपुष्प आणि प्रार्थना ते म्हणून त्याचा अर्थ सांगत आहे. हे देवा, पूजा करताना माझ्याकडून मनबुद्धीने काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी. हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे. शास्त्रात नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प हा क्रम सांगितला आहे, तरी बरेच ठिकाणी प्रदक्षिणा आणि नमस्कार या क्रमाने उपचार केले जातात. तर तदनंतर मोदक वायनदान मंत्र म्हणावेत. मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणावा. मूर्ती विसर्जनाचा मंत्र हा मूर्ती विसर्जनापूर्वी म्हणावा. तर मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि इप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे. श्री महागणपती पूजन केलेल्या नारळावर तसेच उमामहेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे. मित्रांनो,
मी गणपतीची काही तुम्हाला ही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मंत्र न बोलता त्याचे डायरेक्टली अर्थ सांगितलेले आहेत आणि ते व्यवस्थित ऐकून आणि त्याचा काही जर समजत नसेल तर ते स्पष्ट समजत नसेल तर ते व्यवस्थित पुन्हा पुन्हा ऐका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. असेच व्हिडिओ पुन्हा येण्यासाठी मला प्रोत्साहित करा. धन्यवाद.